आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील एकही शाळा शिक्षक विना राहणार नाही. संच मान्यता शिक्षकेतर कामे संदर्भात मोठी अपडेट 16 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील एकाही शाळेत शिक्षकाची कमतरता भासणार नाही, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असून शिक्षण विभागाने हा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. संच मान्यतेमुळे शिक्षक कमी होणार नाहीत. सदस्य किरण सरनाईक यांनी संच मान्यतेमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार नाहीत अशी चिंता व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी स्पष्ट केले की संच मान्यतेबाबतच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयावरील याचिका उच्च न्यायालयाने वैध ठरवत निकाली काढली आहे. ते पुढे म्हणाले की सध्या राज्यात सुरू असलेली विकास कामे आणि उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सोयीसुविधांमुळे आता दुर्गम, डोंगरी किंवा नागरी भाग असा कोणताही फरक राहिलेला नाही. कोणतीही शाळा पटसंख्याअभावी महाराष्ट्र स्कूल टीचर विना राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येईल. ह्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि समान संधीसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. सैनिकी शाळांना मिळणार सर्व सोयीसुविधा. विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी शिस्त निर्माण व्हावी आणि त्यांना NDAमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने सैनिकी शाळांना प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील ह्या शाळांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याची माहिती राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य सदाशिव खोत यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, ज्यात सदस्य म अभ्यंकर यांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारने देशात PP तत्वावर 100 शाळा सुरू केल्या आहेत. साताऱ्याची सैनिक शाळाप्रमाणेच राज्यातील ह्या नवीन सैनिकी शाळांना अनुदान आणि सोयीसुविधा पुरवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे डॉक्टर भोयर यांनी सांगितले. यातून भावी पिढीला शिस्तबद्ध आणि देशसेवेसाठी तयार करण्याचे शासनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शिक्षकेतर कामे सुशिक्षित बेरोजगारांना देण्यावर विचार. राज्यात महाराष्ट्र स्कूल टीचर यांना शिक्षण व्यतिरिक्त अन्य कामे देऊ नयेत अशी मागणी वारंवार होत असते. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षकेतर कामे सुशिक्षित बेरोजगार युवकांना देता येतील का, याबद्दल कौशल्य विकास मंत्र्यांसमेत बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य विक्रम काळे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य निरंजन डावखरे यांनी या चर्चेत सहभाग घेतला. डॉक्टर भोयर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र स्कूल टीचर यांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करतावे, यासाठी शिक्षकांना शिक्षण व्यतिरिक्त अन्य कामे देऊ नयेत. यासाठी इतर विभागाच्या प्रधान सचिवांना निर्देश देण्यात येतील. यामुळे महाराष्ट्र स्कूल टीचर अध्यापनाच्या मूळ कामावर अधिक लक्ष देऊ शकतील आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिलेली ही आश्वासने महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवून आणणारी ठरू शकतात.